नागपूर शहरामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे वेगवेगळ्या घटनेमध्ये 3 व्यक्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यात। यातील दोघांचे मृतदेह हाती लागलेत। एक मृतदेह अजूनही सापडलेला नाहीये। भरतवाडा, पुनापूर आणि सोमलवाडा येथील तलाठ्यांच्या आज दाखल प्राथमिक अहवालातील माहिती नागपूरचे तहसीलदार संतोष खांडरे यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांना सादर केली। अतिवृष्टीमुळे 3 व्यक्ती पुराच्या पाण्यामध्ये वाहत गेल्याचं या अहवालातून आढळून आले। पुनापूर भागातील भोजराज पटले हे नाल्याच्या बाजूने उभे असताना अचानक त्यांचा पाय घसरून ते पाण्याच्या प्रवाहात वाहत गेले। त्यांचा मृतदेह सापडला असून मेयो हॉस्पिटल येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय। भरतवाडा येथील श्रावण तुलसीकर 12 वर्षाचा हा लहान मुलगा पाण्याच्या बाजूने खेळत असताना तो पाण्याच्या प्रवाहात वाहत गेला। या मुलाचा मृतदेह अजूनपर्यंत सापडलेला नाहीये। अन्य तिसऱ्या घटनेमध्ये सुधा वेरुळकर या मानसिक रुग्ण महिला बेलत्रुडी ते बेसालगतच्या नाल्याचा पूर पाहण्याकरता गेल्या असता त्या पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेल्या। नाल्यातून त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलेलं आहे।